Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve problem set 35 based on standard 5th subject maths chapter number 8 multiples and factors. So let's get started. Problem set 35. Determine whether the pairs of numbers given below are co-prime numbers. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या नंबर्सपैकी कोणत्या नंबरच्या जोड्या या कोप्राईम नंबर्स आहेत हे ओळखायचे आहे. तर सर्वप्रथम कोप्राईम्स नंबर म्हणजे काय ते आता आपण पाहूया. तर कोप्राईम नंबरची आपण व्याख्या लिहूया इथे की द पेयर्स ऑफ नंबर्स which have only one as their common factors are called co-prime numbers. तर ज्या संख्यांचा 1 हा एकच कॉमन फॅक्टर असेल अशा संख्यांना आपण कोप्राईम नंबर असे म्हणतो. चला आता आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे व दिलेल्या संख्या आहेत 22 व 24. तर प्रथम आपण 22 व 24 चे फॅक्टर्स लिहून घेऊयात. द फॅक्टर्स ऑफ 22 इज इक्वल टू. तर यापूर्वीच्या प्रॉब्लेम सेट 32 मध्ये आपण फॅक्टर्स कसे लिहायचे ते पाहिलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन फॅक्टर कसे काढायचे ते पाहू शकता. द फॅक्टर्स ऑफ 22 इज इक्वल टू 1. 1 हा सर्व संख्येचा कॉमन फॅक्टर असतो. 1 युनिट प्लेसला 2 आहे म्हणजे 2 ने सुद्धा भाग जाईल. 2 ने 22 ला भाग जाईल. त्यानंतर पुढील संख्या आहे 3 च्या टेबलमध्ये येतो का 22? नाही. 4 च्या टेबलमध्ये नाही आहेत. 6 च्या टेबलमध्ये नाही आहेत. 7 च्या टेबलमध्ये 22 नाही आहेत. 8 च्या टेबलमध्ये नाही आहेत. 9 च्या टेबलमध्ये नाही आहेत. 10 च्या टेबलमध्ये सुद्धा 22 नाही आहेत. 11 2 द 22 या ठिकाणी ट्रिक वापरायची आहे. 11 2 द 22 म्हणजे या ठिकाणी आपल्याला जोडी मिळालेली आहे. तर यापुढे अगोदरचा जो अंक आहे 1 ने 22 ला भाग लावला डायरेक्ट येतो आन्सर 22. तर अशा प्रकारे आपण फॅक्टर्स लिहितो. त्यानंतर पुढील फॅक्टर्स आहेत द फॅक्टर्स ऑफ 24. तर 24 चे आपण फॅक्टर्स लिहूया. 1 2 3 4 6. तर तुम्ही इथे पाहू शकता 4 6 द 24 6 4 द 24 म्हणजे इथे जोडी मिळालेली आहे. तर या ठिकाणी आपण प्रत्येक अंकाने भाग लावण्यापेक्षा प्रत्येक अंक हा फॅक्टर आहे का हे चेक करण्यापेक्षा आता इथे जोडी मिळाली 6 4 द 24. मग आपण अगोदरचे जे अंक आहेत त्यांनी डायरेक्ट आपण भाग लावणार आहोत 24 ला. डायरेक्ट आपल्याला तिथे आन्सर मिळेल. तर 3 ने 24 ला भाग लावल्यास उत्तर येतो 8. 2 ने भाग लावल्यास उत्तर येतो 12 आणि 1 ने भाग लावल्यास उत्तर येतो 24. म्हणजे 24 चे फॅक्टर्स आहेत 1 2 3 4 6 8 12 24. आता आपण 22 आणि 24 चे फॅक्टर्स लिहून घेतलेले आहेत. आता या दोन्ही संख्यांचे फॅक्टर्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत की ज्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत. तुम्ही पाहू शकता की 1 हा कॉमन फॅक्टर आहे. 2 सुद्धा कॉमन फॅक्टर आहे आणि बस 1 and 2 हे 2 कॉमन फॅक्टर्स आहेत. आपण लिहून घेऊया. these numbers have 2 factors 1 and 2. These numbers have 2 factors 1 and 2 in common. So 22 and 24 are not co-prime numbers. तुमच्या लक्षात आलं असेल की 22 आणि 24 चे 1 and 2 कॉमन फॅक्टर्स आहेत. तर जे कॉमन फॅक्टर्स आहेत ते 2 नंबर झालेले आहेत. जर कोप्राईम नंबरसाठी फक्त आणि फक्त 1 हा एकच कॉमन फॅक्टर लागतो. पण या ठिकाणी 1 and 2 असे 2 कॉमन फॅक्टर निघालेले आहेत. त्यामुळे 22 and 24 हे कोप्राईम नंबर्स नाहीत. 22 and 24 are not co-prime numbers.
तर आता तुम्हाला कोप्राईम नंबर्स कसे काढायचे कळले असतीलच. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेल्या संख्या आहेत 14 and 21. तर फर्स्ट राईट डाऊन द फॅक्टर्स ऑफ 14 is equal to 1, 2, 7 and 14. Next, the factors of 21 is equal to 1, 3, 7, 21. Observe the factors of 14 and 21. Look at that. 1 is a common factor. 7 is also common factor. Write down these numbers have two factors. These numbers have two factors. इथे या ठिकाणी आपला तुम्ही पाहू शकता की इथे या ठिकाणी कॉमन हा शब्द राहिलेला आहे. तो आपण लिहून घेऊया. In common, these numbers have two factors, 1 and 7. 1 and 7 in common. So 14 and 21 are not कोप्राईम नंबर्स. तुमच्या लक्षात आलं असेल की जे फॅक्टर्स आहेत 14 आणि 21चे, या फॅक्टर्समध्ये 1 and 7 असे दोन कॉमन फॅक्टर आहेत जे आपण लिहिलेले आहेत. दिस नंबर्स हॅव टू फॅक्टर्स 1 and 7 इन कॉमन. टू कॉमन फॅक्टर्स आहेत, त्यामुळे 14 and 21 आर नॉट कोप्राईम नंबर्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 10 and 33. फर्स्ट राईट डाऊन the factors of 10 is equal to 1, 2, 5, 10. Next, the factors of 33 is equal to 1, 3, 11, 33. Look at this factor. These numbers have one, only one. These numbers have one, the only common factor. Look at this. This number have one, the only common factor. So 10 and 33 are कोप्राईम नंबर्स. तुम्ही पाहू शकता की जे 10 आणि 33चे जे फॅक्टर्स दिलेले आहेत, या दोन्ही फॅक्टर्समध्ये 1 हा एकच असा फॅक्टर आहे जो कॉमन आहे. आणि दिलेल्या व्याख्येनुसार की जर 1 हा एकच कॉमन फॅक्टर असेल तर ते नंबर हे कोप्राईम नंबर्स असतात. त्यामुळे 10 and 33 हे कोप्राईम नंबर्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. 10 and क्वेश्चन नंबर 4 पाहूया. 11 and 30. फर्स्ट राईट डाऊन द फॅक्टर्स ऑफ 11, 1 and 11 because 11 is a prime number. The factors of 30 is equal to 1, 2, 3, 5, 6, 6 5 the 30, so 3 10 the 30, 2 15 the 30, 31 the 30. Look at this factor. 1 is the only common factor. So first write down these numbers have 1, the only common factor. So
11 and 30 are co-prime numbers. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 5. द नंबर्स आर 5 and 7. Numbers have 5 and 7. First write down the factors of 5 is equal to 1 and 5 because 5 is a prime number. The factors of 7 is equal to 1 and 7. 7 is also prime number. So write down these numbers have 1. These numbers have 1. The only common factor so 5 and 7 are co-prime numbers. So 5 and 7 are co-prime numbers. तुम्ही पाहू शकता की 1 हा एकच कॉमन फॅक्टर आहे, त्यामुळे 5 आणि 7 हे को-प्राइम नंबर्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 6. नंबर्स आहेत 15 and 16. फर्स्ट राईट डाऊन द फॅक्टर्स ऑफ 15. फर्स्ट राईट डाऊन द फॅक्टर्स ऑफ 15 इज इक्वल टू 1, 3, 5, 15. Next, the factors of 16 is equal to 1, 2, 4, 8, 16. Look at this factor. 1 is the only common factor. So, these numbers have 1. The only common factor. So 15 and 16 are co-prime numbers. तुम्ही पाहू शकता की 15 and 16 मध्ये फक्त आणि फक्त एकच हा कॉमन फॅक्टर आहे, त्यामुळे 15 and 16 हे को-प्राइम नंबर्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 7. नंबर्स आहेत 50 and 52. फर्स्ट राईट डाऊन द फॅक्टर्स ऑफ 50 इज इक्वल टू 1, 2, 5, 10. 10 5 द 50. 2 ने 50 ला भाग लावल्यास 25. 1 ने 50 ला भाग लावल्यास 50. तर फॅक्टर्स मिळालेले आहेत 1, 2, 5, 10, 25, 50. नेक्स्ट द फॅक्टर्स ऑफ 52 इज इक्वल टू 1, 2, 4. नेक्स्ट 13 4 द 52. त्यामुळे पुढे प्रत्येक अंकाने आपल्याला भाग लावून पाहण्याची गरज नाही आहे. 13 4 द मिळालेला आहे, त्यामुळे आता डायरेक्ट 2 ने भाग लावायचा आहे 52 ला. तर आन्सर येतो 26 आणि 1 ने 52 ला भाग लावल्यास आन्सर येतो 52. याने आपला वेळ वाचणार आहे फॅक्टर्स लिहिण्याचा. तर जे फॅक्टर्स आहेत 52चे असे आहेत 1, 2, 4, 13, 26, 52. तर 50 आणि 52चे फॅक्टर्स पहा, तुमच्या लक्षात येईल. These numbers have two factors. These numbers have two factors, 1 and 2. 1 and 2 in common. तर दिलेल्या फॅक्टर्समध्ये 1 and 2 हे दोन कॉमन फॅक्टर्स आहेत आणि रूल्सप्रमाणे जर 2 कॉमन फॅक्टर्स असतील तर ते नंबर्स हे को-प्राइम नंबर्स नसतात. आपण लिहून घेऊया. सो
50. So 50 and 52 are not co-prime numbers. Not co-prime numbers. Next question पहा. Question number 8. संख्या आहे 17 and 18. First write down the factors of 17 is equal to 1 and 17 because 17 is a prime number. The factors of 18 is equal to 1, 2, 3, 6. 6 3 the 18. So 2 9 the 18, 1 18 18. फॅक्टर्स लिहून घेतलेले आहेत. तुम्ही ऑब्झर्व करा. 1 is the only common factor. First write down these numbers have 1, the only common factor. So 17 and 18 are co-prime numbers. तर या ठिकाणी एक महत्त्वाची नोट्स अशी आहे की जर 17 व 18 असे नंबर म्हणजे जर दोन सलग संख्या असतील ज्यांना आपण कन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणतो, तर असे जर नंबर्स आले तर तुम्ही त्याचा डायरेक्ट आन्सर लिहू शकता. एक्झाम्पल, एनी 2 consecutive numbers are co-prime numbers. जर सलग संख्या आल्या, सलग ज्याला आपण कन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणतो, जर अशा सलग संख्या आल्या तर तुम्ही डायरेक्ट त्याचा आन्सर लिहू शकता. एनी 2 consecutive numbers are co-prime numbers. Example, 19 20 or 25 26 ह्या सर्व co-prime numbers आहेत कारण ह्या सलग संख्या आहेत. तर अशा रीतीने आज आपण प्रॉब्लेम सेट 35 सोडवलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच या व्हिडिओला लाईक करा. तसेच पुढील व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.